हॅलो, हाय फूड लवर्स, नमस्कार. मी तेजा पारुंडेकर. कुक विथ तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बेसिकपासून फोटो फिनिशपर्यंत कॉन्टिनेंटल, पारंपरिक भारतीय स्टार्टर्सपासून अगदी पूर्ण जेवणापर्यंत तिखटा मिठाचे आणि गोडाधोडाचे असे सगळे प्रकार आपण कुक विथ तेजामध्ये करतो. आज आपण करणार आहोत वॉटरमेलॉन किंवा कलिंगडाचा आईस्क्रीम. इतकं सोपं आहे, तुम्ही बघता की 3-4 मिनिटात पण ते होऊ शकतं. त्याच्यासाठी ना मी पहिल्यांदा 3 वाट्या कलिंगड घेतलेलं आहे चिरून, त्याच्या बिया वगैरे काढून बारीक चिरून मी साधारण 3 तास ते फ्रीजरमध्ये, डीप फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे त्याचा बर्फ झालाय. आता त्याच्यामध्ये आपण 1-2 चमचे पिठी साखर घालणार आहोत. कलिंगडामध्ये की नाही पाण्याचा अंश जास्त असतो, त्याच्यामुळे आपल्याला ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी 2 चमचे पिठी साखर घातलेली आहे आणि हा पाण्याचा अंश कमी करण्यासाठी मी ना एव्हरेस्टचं डेअरी व्हाईटनर जे असतं ते आपण एव्हरीडे नावाचं डेअरी व्हाईटनर आपण वापरणार आहोत. हे डेअरी व्हाईटनर मी 3 टेबलस्पून घालते आहे असे हे 3 टेबलस्पून घातलेले आहेत. आता हे सोपं आहे अगदी. तुम्ही म्हणाल की किती झटकन झालं ते, तर आता हे मी मिक्सरमधनं काढून घेणार आहे. कधी कधी असं होतं की आपलं कलिंगड उरलेलं असतं, मग त्याचं काय करायचं, तर ते चक्क फ्रीजरमध्ये ठेवा आणि अशा प्रकारचं आईस्क्रीम करा. आता हे मी मिक्सरमधनं काढलेलं आहे, तुम्ही बघू शकाल अगदी छान स्मूथ झालेलं आहे. तर आता हे आपण या एअरटाईट डब्यामध्ये काढून घेऊयात. हे एअरटाईट डब्यामध्ये काढल्यावर पक्क पॅक करायचं अगदी, आणि परत 3 तास आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुमचा फ्रीजर फुल असेलच, म्हणजे त्याचं जे सेटिंग आहे ते. तर हे मी परत बंद करते आणि फ्रीजरमध्ये 3 तास ठेवते, म्हणजे ते घट्ट त्याचा गोळा होतो. तर आपण बंद करूयात. हे तुम्ही बघाल खूप सुंदर रंग येतो त्याचा. मी हे बंद करते. 3 तास झालेले आहेत. हे घट्ट गोळा झालेला आहे त्याचा. परत मी ते एकदा मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा मी ते फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. आता काय झालेलं आहे ना की त्याच्यातली हवा त्याच्यामध्ये भरपूर गेल्यामुळे आणि पाण्याची जागा मिल्क पावडरने घेतल्यामुळे ते एकदम सॉफ्ट झालेलं आहे की नाही. पहा मस्त, तुम्ही अगदी आरामात ते आता काढू शकता आहे. मकाचं जे दगड होतं तसं न राहता त्याचा जो घट्टपणा आहे तो न जाता एकदम स्मूथ आणि सिल्की असं हे आईस्क्रीम झालेलं आहे. आपल्याला त्याच्यासाठी काहीही दूध हटवायची गरज लागली नाही. त्याच्यामध्ये मी कुठलाही कॉर्नफ्लोअर घातलेला नाही किंवा कुठल्याही पावडरी घातलेल्या नाही. अगदी नॅचरल आणि अगदी फटकन होणारं असं हे आईस्क्रीम आहे. आता मी ते वाढायला काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी कलिंगडाचंच थोड्याशा फोडी आपण वरनं घालणार आहोत गार्निशिंगसाठी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यावर टुटी फ्रुटी घालू शकता किंवा अजून काय जेली क्रिस्टल्स घालू शकता. बरंच काही घालून तुम्ही ते सर्व करू शकता. तर मी कलिंगडाच्याच थोड्या फोडी बाजूला ठेवल्या होत्या, त्या मी परत घालते आहे त्याच्यावर वरनं. आणि झालेलं आहे आपलं आईस्क्रीम. छान दिसतंय की नाही. अशा पद्धतीने आपलं आईस्क्रीम तयार आहे. करून बघा आणि मला सांगा कसं झालंय ते. आणि माझा चॅनल कुक विथ तेजा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. अन्नपूर्णा आणि अन्नदाता सुखी भव.